अरे विश्वंभर किती विचार करशील, नको काळजी करूस रे, स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष दे जरा. आता ते पदाधिकारी काही बोलले असतील, पक्षश्रेष्ठी तुझ्यासारख्या ज्येष्ठ नेत्याबद्दल असा चुकीचा निर्णय तडकाफडकी घेणार नाहीत रे. आता ते परदेशात आहेत ना, मग ते भारतात आल्यानंतर आपण दिल्लीला जाऊ ना, स्वतः आपण मीटिंग करू त्यांच्या बरोबर. तू का इतका विचार करतोयस? शांत राहा जरा. हा नंदाक्का, त्यांनी त्यांच्या खास माणसाकरवी निरोप पाठवलाय आणि मला वाईट या गोष्टीचं वाटतंय, ज्या माणसांबरोबर 20 वर्ष खांद्याला खांदा लावून काम केलं ना, त्या माणसांना एवढा मोठा निर्णय घेण्याआधी माझ्याशी एकदा चर्चाही करावीशी वाटली नाही का? बरोबर आहे तुझं म्हणणं रे, पण कदाचित कामाच्या गडबडीत राहून गेलं असेल. तू गरिबांसाठी, मुलांसाठी, म्हणजे विद्यार्थ्यांसाठी, लोकांसाठी किती मोठी मोठी कामं केली आहेस हा, आणि किती धाडसी निर्णय घेतलेस हे पक्षश्रेष्ठींना माहित नाही का? पक्ष विसरणार नाही रे या गोष्टी. नंदाक्का, मला आता माझ्या कामावर स्वतःवर लक्ष केंद्रित करावं लागणार आहे. पक्षाने खूप काही दिलंय का मला. माझ्याकडनं अशा मंत्रालयाच्या कामामध्ये अशी चूक होता कामा नये. मला पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करावं लागणार आहे. आता तर तू फक्त चुकाच करणार आहेस विश्वंभर, कारण तुझा मेंदू आता माझ्या ताब्यात राहणार आहे. बरं, ते आपण आता नंतर बघू, त्याच्यावर नंतर विचार करू. तुझ्या औषधाची वेळ झाली, औषधं दे. भैया, भैया हे जरा एक मिनिट. काय झालं पृथ्वी? नंदाक्का, ही कुठली गोळी आहे? म्हणजे काय? भैया, नंदाक्काने तुला जी ही गोळी दिली आहे ती तुझ्या नेहमीच्या औषधातली नाही आहे, काहीतरी वेगळी आहे. काही काय बोलतेस पृथ्वी? औषधाचीच गोळी आणि रोजचीच औषधं आहे ती. आणि तुला कधीपासून माहित व्हायला लागली रे ह्याची औषधं? मी बघतेय ना, रोज मी देते ना. घे घे विश्वंभर, रोजचीच गोळी. कसली फाईल घेऊन आलास तू पृथ्वी? काही महत्वाचं काम आहे का? हां, ती अर्जंट फाईल होती, एक तुझ्या सह्या हव्या होत्या. ठीक आहे, ठेव फाईल, मी वाचतो आणि सह्या करून ठेवतो. बरं बरं पृथ्वी, ऐक, आपल्या कार्यकर्त्यांना फोन कर. पूर्ण परिस्थितीचा आढावा घे आणि मला रिपोर्ट कर. मी करतो भैया. घे ना विश्वंभर, घे, रोजचीच गोळी आहे. हां. खा खा विश्वंभर, या गोळ्या खा. तुझा मेंदू आणि तुझं शरीर ह्या गोळ्या दोन्ही हळूहळू पोखरून टाकतील. तुझा सुद्धा आता हळूहळू शिरीष घाणेकर होईल आणि आणि अलकनंदाचा मार्ग आता कायमचा मोकळा होईल. श्रावणी, शुभ, अरे तू टेम्पो सोडून बाईकवर कसं काय आलास? अगं त्या रुद्रनं सगळे नाकाबंदी लावली आहे. खोट्या केसमध्ये अडकवण्याचा प्रयत्न करत होता. पोलिसांची नजर चुकवून लावले, टेम्पो पण एका ठिकाणी पार्क केलाय. बरं ते जाऊ दे, सानिकाचं काय सांगत होतीस? अरे सानिका इंद्रनील सोबत कुठेतरी गेली. काय? इंद्रनील सोबत? पण त्याच्यासोबत का जाईल ती? अरे सानिकाचं वागणं ना कालपासून मला जरा बदलल्यासारखंच वाटत होतं. अचानक खुश राहायला लागली होती ती.
आता मी बघितलं ना, तो इंद्रनीलला तिला इथे तानाजी रोडच्या दिशेने कुठेतरी घेऊन गेला. 5 मिनिटं झाली. या लोकांचं ना काहीतरी कटकारस्थान चालू आहे. स्वीटी आणि रुद्र मला ना त्या किडनॅपिंगच्या केसमध्ये अडकवत होते. नशीब त्यांचा डाव फसला आणि मी सुटलो. बापरे, म्हणजे तुला तिथे अडकवायचं आणि इथे सानिकाला इंद्रनीलच्या ताब्यात द्यायचं, हा प्लॅन असणार त्यांचा. नाही, मला तर वाटतं ना, त्या सगळ्या मागे स्वीटीचाच हात आहे. तुझं बरोबर आहे श्रावण, हे स्वीटीचंच कारस्थान असणार आहे. पण आधी आपल्याला इंद्रनीलचा पाठलाग करावा पाहिजे. तू बस. चल चल. इंद्रनील, आपण इतक्या जुनाट हॉस्पिटलमध्ये का आलोय? तू तर म्हणाला होतास अगं लग्नच करायचंय आपल्याला सानू, घाबरू नकोस, मी आहे ना. लग्न आणि या हॉस्पिटलमध्ये? अरे इथे कसं होईल लग्न? तू काय ऐकतच नाही तू. माझं इथे एक महत्वाचं काम आहे. हा, अर्जंट आहे जरा. ते झालं ना की ह्या हॉस्पिटलच्या मागेच एक जुनं सुंदर मंदिर आहे, तिथं जाऊन आपण लगेच लग्न करू. हा ठीक आहे, एवढं काम करू फक्त आता. चल. आगे हर जगह पर नाकाबंदी लगा रखी है, आगे से जाओगे तो पकड़े जाओगे. एक काम करो, पीछे वाले रास्ते शॉर्टकट है, वहाँ से जाओ. आगे से फर्स्ट लेफ्ट लो, वहाँ से निकलो. आपको जो चाहिए वो सांबारी हॉस्पिटल मिल जाएगा. जल्दी निकलो. हॅलो विशाल, काय झालं? तो शुभंकर आलाय का? अडवलंच त्याला? सर अभी तक तो मुझे दिखाई नहीं दिए. आप चिंता मत कीजिए, जैसे ही मुझे वो दिखाई देगा मैं उन्हें रोक लूंगा और उनकी गाड़ी भी जब्त कर लूंगा. तो राईटच बोलेल ना? हो, राईटच म्हणाला होता. पण शुभू ऐक ना, ते इन्स्पेक्टर विशाल, ते तर रुद्र सरांचे खास आहेत ना, सतत त्यांच्या मागे मागे करत असतात. मग ते तुला का मदत करतायत? नाही श्रावणी, विशाल रुद्रसारखा नाही आहे. तो खाकी वर्दीतला एक प्रामाणिक माणूस आहे. अगं त्या रुद्रेच्या या पापांमध्ये तो सहभागी नाही आहे. तुला पल्लवी आठवते? तिच्या बहिणीचा ॲड्रेस पण मला विशालनीच दिला होता. शुभू, इंद्रनील सानिकाला त्या सांबारे हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेला असेल रे? काय हेतू असेल त्याचा? ते मला बी माहीत नाही. ह्याच्या मागे हेतू काय आहे करण्यासाठी आपल्याला तिथं पोचायला लागणार आहे. फक्त वाईट काय करायला नको. मारुतीरा, माझ्या बहिणीचं रक्षण कर.